महत्वाचा होता आणि जसा प्रकल्पग्रस्तांचा विषय 40 वर्ष पेंडिंग होता, लोक परेशान होते, त्यांना दिशाभूल केली जायची आणि काहीच व्हायचं नाही, एकही पाऊल त्याच्यामध्ये पुढे पडलं नव्हतं. मात्र आम्ही सातत्यपूर्ण त्याचा पाठपुरावा केला. मुख्यमंत्री अतिशय सकारात्मक भूमिका सगळ्यांच्या बाबतीत असते त्यांची, त्यामुळे तो निर्णय झाला आणि भूमिपुत्रांच्या निर्णयाच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मागच्या 2-3 वर्षामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर सातत्याने त्याचा आम्ही पाठपुरावा करत होतो. त्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांचं मत घेतलं होतं. त्याचे काय परिणाम करता येणे शक्य आहे का, या सगळ्या बाबी कायदेशीर तांत्रिक तपासल्यानंतर सिडकोला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सिडकोचे नवीन चेअरमन आल्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही त्याला भेटलो आणि आम्ही भेटून त्याला पत्र दिलं. पत्रामध्ये त्याची पार्श्वभूमी आम्ही नमूद केली. सुदैवानं संभाजीनगरमध्ये सिडकोचा मोठा कार्यक्षेत्र असल्यामुळं आणि चेअरमन साहेब त्यांचे आमदार असल्यामुळं त्यांना सगळ्याच गोष्टींची कल्पना होती. त्यामुळे फार त्यांना आम्हाला समजावून सांगण्याची वेळ आली नाही आणि त्याला तो विषय पडला आणि त्याला असं वाटतं की लोकांवर हा एक प्रकारचा विजयाकर आहे, जातक आहे आणि सिडकोच्या लोकांना प्रचंड त्रास आहे. खूप वेळ याच्यामध्ये लोकांना जातो, पैसा जातो आणि एक मानसिक त्रास लोकांना खूप होतो. पाणी मागणं आपल्या नावाने होत नाही आणि जेव्हा एखादं जर कायदेशीर खरेदी केल्यानंतर आपल्या नावाने लवकर होत नाही तेव्हा जे काही वेदना दुःख माणसांना असतात ते सगळ्यांनाच होत होते. आणि परत दुसऱ्यांदा आम्ही दुसऱ्या दिवशी चेअरमन साहेबांना भेटलो. परत त्यांना विनंती केली की हा विषय आचारसंहितेपूर्वी होणं फार गरजेचं आहे आणि एकदा अडकून पडला तर किती दिवस अडकून पडतो त्याचा काही सरकारमध्ये भरोसा नसतो. त्यांनी अतिशय धाडसाने आणि त्यांना या विषयाचं ज्ञान असल्यामुळं काल डायरेक्टर बोर्डाची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये अजेंडा 4 नंबर का 5 नंबर 4 नंबर अजेंड्यावर विषय घेऊन सरकारला त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये ताबडतोब परिवर्तन करा. माझ्या अपेक्षेप्रमाणे सरकार याच्यावर येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये निर्णय घेऊन ज्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत तुम्हाला आश्वासित केलं होतं की 1 आठवड्याच्या काढून घेऊ, तसंच मी जबाबदारीने सांगतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये हा उलटा फॉर्मल धप्पा मारायचा, तो धप्पा मारून त्याच्या बाबतीमधला निर्णय घेईल. या शहरामधला प्रत्येक मनुष्य जो रहिवासी आहे, रहिवासी एरियामध्ये राहतो, त्या प्रत्येक माणसाला याचा फायदा होणार आहे. त्याला याच्या पुढे सिडकोच्या दारात राहण्याची गरज पडणार नाही, पैसे मारण्याची गरज पडणार नाही, पैसे भरण्याची गरज पडणार नाही. आणि जसं इतर ठिकाणी मुंबईमध्ये किंवा अन्य शहरांमध्ये 100% आज बघा जो GR निघाला त्या GR मध्ये आपण असं म्हटलं होतं की प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी लीजवर 60 वर्षाच्या लीजवर रेग्युलराईज करतो. आता लीजचं आपण कन्व्हर्जन फ्री होल्ड मध्ये करतोय, त्यामुळे ते सगळे ऍब्सोल्यूट होणार होते. लीज करून घेणे फॉर्मॅलिटी आहे ना. कुठल्या आता जेव्हा अंतिम आपल्या हातामध्ये येईल त्यावेळी छोट्या मोठ्या अडचणी त्याच्या कसं असतं, इतका मोठा आणि इतका चांगला निर्णय छोट्या आता जसं मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आम्ही तो GR काढला प्रकल्पग्रस्तांचा त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल 3 कॅटेगरी होत्या. एक कॅटेगरी होती 250 मीटर पर्यंत 15% आरपीचा, 500 मीटर पर्यंत 25% आणि 500 मीटरच्या पुढे मात्र 300% आहे. त्याच्यावर वाद झाला परंतु तशी माणसं 2-4 होते. त्याचा विषय आम्ही इंडिव्हिज्युअली हँडल करू नये, त्याच्यासाठी एवढा मोठा निर्णय आपण पेंडिंग नाही घेऊ शकत. आणि हा निर्णय कॉन्क्रीट आहे, कायदेशीर आहे, सस्टेनेबल आहे. हा काही निवडणुकीचा जुमला नाही, हे काही आश्वासन नाही. त्यामुळं आणि लोकांना आता कळेल की याचा किती मोठा ऍडव्हान्टेज होतो. 100% परिवर्तन नाही, शासन निर्णय निघेल. पत्रकार परिषद नाहीये, हा हस्तांतरण शुल्कापेक्षा 100 पट मोठा विषय आहे.
तो एक त्यातला भाग झाला हस्तांतरण करतो. त्याच्यामुळे त्यांची मिटिंग नाही, ते त्यांचं सिटीजन फोरम वेगळा आहे. मी त्यांना लीड करत होतो. त्याला चेअरमन कडे 4-5 दिवसा 5 दिवसात मी घेऊन गेलो होतो. माझ्या माध्यमातून सीएमला आम्ही भेटलो होतो आणि मी सगळं लीड करत होतो. आज त्यांचे नाही, आज आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषद, त्यामुळे त्याला बोलवणं या ठिकाणी उचित नाही. प्रोसेस कैसे होगा? प्रोसेस इज वेरी इजी. जिन जिन लोगों का डॉक्यूमेंट्स कंप्लीट है उन लोगों ने जिनका लीज हुआ है, इट विल बी कन्वर्टेड इनटू फ्री होल्ड प्रॉपर्टी. हम लोग पहले किराएदार थे समझो, नाउ वी हैव बिकम द ओनर. इट इज दैट सिंपल. इसीलिए आप एब्सोल्यूट होने के कारण आपको किसी काम के लिए सिडको में जाने की जरूरत नहीं है. सिडको के दरवाजे में जाने की जरूरत नहीं. यू कैन सेल द प्रॉपर्टी, यू कैन मॉर्गेज द प्रॉपर्टी, यू कैन रिपेयर द प्रॉपर्टी. प्लानिंग अथॉरिटी का जो रूल होगा वो नॉर्मल जो रूल है कॉर्पोरेशन का होगा, दैट इज डिफरेंट. लेकिन सिडको में जाने की जिन जिन लोगों को इसका एडवांटेज मिलेगा बिल्कुल डबल. सगळ्या रहिवासी निवासस्थानाला जा. तो बंगला असेल नाही तर एवढं 10 करोड. डाटा साहब, जो फैसला 30 सालों तक नहीं हो पाया, आज इतना सहजता से ये कैसे मुंबई को फ्री होल्ड करने का फैसला हो गया? तमाम बार इसको लेकर विधानसभा में भी मुद्दे उठाए गए, गणेश नाइक जी ने उठाया और लोगों ने अलग अलग फोरम पर उठाया. आप लोग इतना आसानी से कैसे इस इतने बड़े मसले को आपने आसानी से हल कैसे कर? शर्मा जी, ऐसा है, कोई भी कॉम्प्लिकेटेड है, लीगल है, तो उसको सुलझाने के लिए आपको यू हैव टू हैव डिटेल्ड इंफॉर्मेशन. कानून में प्रोविजन क्या है, उसके ऊपर क्या रास्ता निकालना चाहिए, उसकी डिटेल्स क्या है, जैसे ये कुछ उसका फाइनेंशियल प्रोसेस कितने हैं, उसकी प्रोसीजर क्या है, ये सब बातें समझ के उसमें अगर कंसिस्टेंसी रखते हैं कोई निर्णय होता है. आप एक बार बोल के छोड़ देंगे या पेपर के लिए आप कोई स्टेटमेंट करेंगे तो उससे सरकार में हल नहीं निकलता. इसमें हम कंटिन्यू छोटा पड़ता है ना, हम लोग कंटिन्यूस इसके पीछे, सीएम साहब के पीछे, चेयरमैन के पीछे पड़े हुए थे. हम लोग हवा में बात नहीं करते और हमने जो मांगे की थी उसमें जस्टिफिकेशन भी दिया था ये क्यों करना चाहिए. हम लोगों ने इसमें गांव बात की है की यासाठी अजिबात प्रीमियम किंवा आर्थिक भार लागू नये. लक्षात आलं. आता आमची रिक्वेस्ट गव्हर्नमेंटला अशी आहे आणि नाव इट इज द बोर्ड ऑफ गव्हर्नमेंट की याच्यामध्ये एकदम नाममात्र कुणावरही भूदंड भाग पडणार नाही अशा प्रकारचं नॉमिनल पैसे घेऊन हे कन्व्हर्जन करावं. आणि आय एम 100% शुअर की माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यांना कल्पना आहे कुठल्या प्रकारचे लोक गरीब मंडळी सगळी या छोट्या छोट्या घरात राहतात, त्यामुळे मला वाटतं एकदम नाममात्र किंमत त्याच्यामध्ये दर लावला जाईल आणि हे सगळे रेग्युलराईज केले जातात. रद्द करायचे त्याचे झालं. कायदा कसा असतो, कुठलाही कायदा हा आपल्याला रेस्पॉन्सिबिलिटी लावता येत नाही. ज्या दिवशी हे पब्लिश होईल त्या तारखेपासून तो कायदा आणतात. पूर्वीचा संपतो, त्याचं नुकसान झालं तर झालं. डाटा साहब सर, मागे तुम्ही काढला काही दिवसांपूर्वी इथल्या लोकांना तोच फायदा त्या निधी चुकणे त्या निर्णयाचा प्रश्न काय 100% आज बघा तो जी आज निघाला त्या मध्ये आपण असं म्हटलं होतं की प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी लीजवर 60 वर्षाच्या लीजमध्ये रेग्युलराईज करतो. आता लीजचा आपण कन्व्हर्जन फ्री होल्ड मध्ये करतोय, त्यामुळे ते सगळे ऍब्सोल्यूट ओनर होते. पार्टिशन काढलेला आहे आणि इंटरव्ह्यू त्यांनी घेतलाय हा पार्शली झालेला आहे अशी इमारतीला लागू होती. लिस्ट करून घेणे फॉर्मॅलिटी आहे ना. प्रकल्पग्रस्तांची घरं मात्र लिस्टेड मध्ये येत नाही त्याच्यासाठी. कुठल्या घरची मातीची घरं आहे. आता जेव्हा काय टीम आपल्या हातामध्ये येईल त्यावेळी छोट्या मोठ्या अडचणी त्याच्यासोबत कसं असतं. इतका मोठा आणि इतका चांगला निर्णय छोटे छोटे. आता जसं मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आम्ही तो डीआर काढला प्रकल्प रस्त्याचा त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल 3 कॅटेगरी होत्या. एक कॅटेगरी होती 250 मीटर पर्यंत 15% आरपीचा, 500 मीटर पर्यंत 25%
आणि 500 मीटरच्या पुढे मात्र 300% आहे. त्याच्यावर वाद झाला पण तशी माणसं 2-4 होते. त्याचा विषय आम्ही इंडिव्हिज्युअली हँडल करू ना. त्याच्यासाठी एवढा मोठा निर्णय आपण पेंडिंग नाही घेऊ शकत. आणि हा निर्णय कॉन्क्रीट आहे, कायदेशीर आहे, सस्टेनेबल आहे. हा काही निवडणुकीचा जुळला नाही, हे काही आश्वासन नाही. त्यामुळं आणि लोकांना आता कळेल की याचा किती मोठा ऍडव्हान्टेज. आचारसंहितेच्या आधी परिपत्रक 100% परिपत्रक नाही, शासन निर्णय निघेल. तर मिनिटच्या काय कॉर्पोरेशन नाही तुम्ही शासन निर्णय देतो. तो संजय सिसोदिया ने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि इसका 2 करोड़ लोगों को फायदा है। प्रकल्पग्रस्त से इतने तो नहीं है, तो ये संख्या उन्होंने किस आधार पर कही और कहा और कौन से लोग हैं जिसका इसका लाभ मिल है? आप देखिए शर्मा जी, अपने यहाँ 95 विलेजेस है, अपाधीश नागपुर है, नासिक है, संभाजीनगर है और कहीं होंगे, आई डोंट नो एग्जैक्टली। ये सब जगह जो पॉपुलेशन है वेरी थिकली पॉपुलेटेड एरिया है, समझ रहे आप। अपने शहर में कम से कम 16 लाख लोग रहते तो उनके पास सिडको के ऑफिसर्स ने क्या इंफॉर्मेशन दी वो मेरे पास अभी नहीं, अदरवाइज मैं आपको बता सकता था।